मी तुम्हाला परत सांगतो, माझ्या वाढदिवसाला किती पण राहो, एखादी कंपनी विकून टाकेल, पण आमदार आपण होणार. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत भाई यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त अलिबाग इथं आयोजित अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यभरातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार नारायणआबा पाटील, बाबासाहेब देशमुख, शेकाप प्रवक्त्या चित्ररेखा पाटील, महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे, सुरेश खैरे, ॲडव्होकेट गौतम पाटील, अतुल म्हात्रे आदींसह उपस्थित होते. यावेळी उपस्थित वक्त्यांनी भाई जयंत पाटील यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच आगामी काळात भाई जयंत पाटील यांना विधान परिषदेत आणि चित्रलेखा पाटील यांना विधानसभेत पाठवून आमदार करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. कार्यक्रमात शेकापची पुरोगामी, लढाऊ आणि क्रांतिकारी विचारधारा घराघरात पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्याला 2 लाख करायची पण तयारी आहे, पैसे पण खर्च करण्याची तयारी आहे. शेवटी मी आहे ना परंतु एक वेगळं नातं आणि एक वेगळा आवाज तुमच्याकडे, आमच्याकडे. माझी अपेक्षा तर नेहमीच बोलतो मी तुम्हाला की पुढल्या राजकारणात तुमच्यासारख्या तरुण माणसांची खरी गरज आहे. अभ्यासू आणि टाकाला जाऊन भांडण लपवण्याची आज आपल्याला गरज नाही. जे सत्य आहे ते आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की चित्रलेखा पाटील आणि सुरेश तालुका चिटणीस आणि प्रफुल्ल नेहमी रद्द करूया कार्यक्रम. मी सांगतो उद्या पाऊस पडणार नाही, कार्यक्रम होणार व्यवस्थित. कारण या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आपल्याला विचारायला आमच्या बरोबर आहे. कारण की त्याने मागचा काळ बघितलेला आहे, चांगलं वाईट बघितलेलं आहे. परंतु 18 ते 25 या वयोगटाला आम्हाला समजावून सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. बेरोजगारी किती वाढलेली आहे. मोदी साहेब आल्यानंतर रोजगार आला का? महायुतीचं सरकार आल्यानंतर किती नोकऱ्या लागल्या, किती उद्योग या ठिकाणी गेले, विजेचा दर किती वाढलाय, किती उद्योग आमचे या राज्यातले कमी झाले आणि त्यामुळे बेरोजगारी वाढली. हे नव्या पिढीला या ठिकाणी सांगणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की त्यांचं भवितव्य अंधारामध्ये आहे. आज आजोबा आमच्या बरोबर आहे, बाप आमच्या बरोबर आहे, करून मुलगा आणि नातू मात्र दुसऱ्या वाटेवर आहे. अशी आमची राजकारणाची अवस्था झालेली आहे. आणि मग माझी आपल्याला ही विनंती आहे, थोडं परकड बोलतोय कोल्हापूरचा पाटील त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की उद्याचं राजकारण आम्हाला करायचं असेल तर आमचा मुलगा आणि आमचा नातू आमच्या बरोबर पाहिजे. तो आज बिचारा इंस्टाग्रामवर आहे. इंस्टाग्रामवर जे चुकीचं येतंय तेच त्याच्या पुढे जातं आणि तेच त्याला या ठिकाणी सत्य वाटतं. देशामध्ये 60 वर्षामध्ये झालेला इतिहास या ठिकाणी दुर्दैवानं त्याच्या पुढे या ठिकाणी येत नाही. आम्ही रामाचे भक्त आहोत. मी 35 वर्ष रामनवमी करतो, फेसबुकवर टाकली, कारण की राम आमच्या हृदयात आहे. आम्ही फेसबुकवर टाकायचं काम केलं नाही, परंतु आज सगळं चाललेलं आहे हे लोकांसाठी दाखवायसाठी या ठिकाणी चाललेलं आहे. आणि हे बाजूला, एका बाजूला हे दाखवायचं राजकारण आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचं आमचं वास्तवाला धरून राजकारण आहे. सामान्य माणसाचे अश्रू पुसणारं राजकारण आहे. बाईंचा वाढदिवस नुसता करता आला असता, गुलाबाचा हार नुसता घालता आला असता, बुके आणि शाल नुसती देता आली असती, परंतु संस्कार घरचे काय, ज्यांची घरात पडली त्यांना सुद्धा चेक देण्याचा कार्यक्रम इथं आज झाला. त्यांचे सुद्धा अश्रू पुसण्याचा कार्यक्रम झाला. हे संस्कार या घराचे आहेत आणि म्हणून या संस्काराला अभिप्रेत असणारं राजकारण उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी आज भाईंच्या वाढदिवसा दिवशी आपण सज्ज होऊया. भाईंच्या वाढदिवसा दिवशी एक शपथ घेऊया की 2029चा आमदार आपला असला पाहिजे. ही लढाई आपल्याला पुढचे 2-2.5 वर्ष या ठिकाणी करावी लागेल. त्यासाठी आपण सज्ज राहूया. आम्ही कोल्हापूरकर तर तुमच्याबरोबर या ठिकाणी आहोत, परंतु 29ला सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. ते सरकार येण्याची वाट सुरुवात कुठून होणार असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात होईल या पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. भाईंना
मनापासून शुभेच्छा देतो. दीर्घ आयुष्य लाभो अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द. महाराष्ट्राचे कर्तृत्व नेतृत्व म्हणून भाईंच्याकडे आम्ही बघतो. या विचाराच्या लढाईमध्ये कणखरपणे महाविकास आघाडीचे घटक म्हणून ते काम करत आहेत आणि म्हणून त्यांना काँग्रेसच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत. कारण की आज या प्रदूषणाच्या वैचारिक प्रदूषणाच्या काळामध्ये विचाराची लढाई महत्त्वाची आणि भाईंसारखं नेतृत्व एक संघर्ष योद्धा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि मनापासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.